नमस्कार मंडळी, मी गेले होते अलिबागला एक विलामध्ये स्टे करायला आणि तिथूनच एक अनएक्सपेक्टेड गोष्ट समोर आली. दे सर्व चुलीवर बनवलेलं जेवण. मग मी ओनरला रिक्वेस्ट केली, मला चुलीवरचं चिकन आणि भाकरी खायची आहे. मग काय, ओनरने लगेच त्यांच्या कुक अस्मिता ताईला सांगितलं आणि मग तिने लगेच चूल पेटवली आणि कुकिंग सुरू झाली आणि मग चुलीवरचं चिकन तयार झालं. एकदम चमचमीत. रेसिपीसाठी हा व्लॉग पूर्ण बघा. नमस्कार, हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे तुमची रक्षंदा आणि आज माझ्या समोर जे जेवण आहे ना, हा जो चिकन आहे, भाकरी आहे, हे चुलीवर बनवलेलं आहे. मी आता आली आहे अलिबागला. अलिबागमध्ये आदित्य फार्म हाऊस म्हणून एक विला आहे. तर तिकडे मला त्यांनी सांगितलं की ते जे जेवण बनवतात ते चुलीवर बनवतात. म्हणून मी म्हटलं ओ माय गॉड, आय वॉन्ट टू सी दिस. म्हणून हा एक वेगळा सेपरेट व्लॉग तुमच्यासाठी मी रेसिपीचा पण आणला आहे, चुलीवरचं चिकनचं. मग तुम्हाला पण हे एन्जॉय करायचं असेल आणि घरी पण तुमच्या इथे पण कुठे बनवायचं असेल तर हा व्लॉग पूर्ण बघा. तर आता अस्मिता आपल्याला पहिला इन्ग्रेडियंट सांगणार आहे चुलीवरच्या चिकन साठी. ती काय काय बनवणार आहे. अस्मिता प्लीज हेल्प. कांदा, टॅमॅटो, खोबरं भाजलेलं, आलं लसूण, कोथिंबीर, खडा मसाला, हळद, धने पावडर, जिरा पावडर, चिकन मसाला, हिंग, मीठ आणि घरगुती मसाला. हळद आणि मीठ लावून ठेवले. कांदा गेला आपला कांदा तेलामध्ये. चुलीवरचं चिकन बाय वन अँड ओनली कोईन बाय ऑफ अलिबाग अस्मिता. आपला ब्राऊन होतोय. मुंबईमध्ये हॉटेल्समध्ये पण आजकाल माहिती चुलीवरचं चिकन, चुलीवरचं मटण असं मिळतं. पण तुम्ही मला सांगा, कमर्शियल रेस्टॉरंट्समध्ये, कमर्शियल किचन्समध्ये कुठे चूल आणणार आहेत? ते लोक काय करतात मी तुम्हाला सांगते. चिकन बनवलं, वाटी घेतात, त्याच्यामध्ये कोळसा ठेवतात, घी टाकतात आणि त्यांना स्मोकी फ्लेवर देतात. पण तुम्हाला अस्सल चुलीवरचं चिकन आणि अस्सल चुलीवरचं जेवण खायचं असेल तर ते तुम्हाला अलिबागमध्ये एकाच ठिकाणी मिळणार आहे. दॅट इज ओनली ॲट आदित्य फार्म हाऊस. तर मग आता मी पण ते खाणारच आहे, पण तुम्हाला दाखवणार पण आहे आपण कसं बनवतोय. गेला आपलं आलं लसणाची पेस्ट. आणि तिने पेस्ट बघितली तुम्ही, रेडीमेड नाही, तिने आता मस्त ती बनवली फ्रेश. गरम मसाला गेलेला आहे. डोळ्यांना त्रास होतोय. सुगंध तर एवढा छान सुटलाय ऑलरेडी, फक्त गरम मसाल्याचा, कांदा, टोमॅटो आणि आलं लसूण पेस्टचा. आणि अजून आपले बरेचसे मसाले वगैरे जायचे बाकी आहेत. लेट्स गो. मीठ, हळद, हे काय, धना पावडर, जिरा पावडर, मसाला, लाल तिखट मसाला, चिकन मसाला आणि मिक्स मिक्स मिक्स. मस्त झणझणीत बनवायचा प्लॅन आहे अस्मिताचा, कारण तिने भर भरून मसाला टाकलाय. अँड हिअर गोज आवर चिकन. मॅरिनेट केलेलं तिने चिकन ऑलरेडी. आणि आता ते मस्तपैकी मसाल्यामध्ये मिक्स होणार आहे. मिक्स मिक्स मिक्स. आणि आता तिने ते वाफेला ठेवलंय. गेलं मीठ. मग तू पहिल्यांदा पण मीठ टाकलेलंस ना? अच्छा, हिंग टाकलेलं. सॉरी गाईज, माय बॅड. आणि हे गेलं आपलं काळं वाटण. या व्लॉग मध्ये अस्मिताचा लीड रोल आहे. वाव, किती छान वाटतंय एकदम कन्सिस्टन्सी. चिकन मी नाही बनवलंय, तुम्ही बघितलं अस्मिताने बनवलंय, पण जराशी गार्निशिंग मी करते, म्हणजे तुम्हाला असं वाटेल मी थोडासा हातभार लावलाय. सो हिअर गोज अ कोथमीर. कॅमेरामॅन प्लीज जरा झूम करा आणि बघा किती छान वाटतंय, मी किती छान गार्निशिंग केली. ओके, आय थिंक हा चिकन इज रेडी. पण आपण अस्मिताकडून एकदा कन्फर्मेशन घेऊया. इट इज रेडी. तर्री बघताय तुम्ही लोक, कलर बघताय. शेफ अस्मिता. लेट्स टेस्ट दिस नाउ. खूप फ्लेवरफुल सुक्का आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघा, असं त्यांनी एकदम मस्त एकपैकी सुक्का केलेला आहे.
आणि भाकरीचा तुकडा, आपली मस्त तांदळाची भाकरी. बेस्ट. चिकन पण एवढं मस्त परफेक्टली कुक झालंय. मसाले, अरोमा, टू गुण, आणि भाकरी सोबत खाते तर अजून मजा येते. तुम्हाला पण असं चमचमीत खायचं असेल, कुठे यायचं तुम्हाला माहिती आहे, आदित्य फार्म विलाला. हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे इंस्टाग्रामवरती माझा पेज चमचमीत खाऊला पण नक्की फॉलो करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्लॉग. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.